तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे सकाळपासून बारामतीमध्ये तळ ठोकून आहेत। मतदान केंद्राची अजित पवार हे पाहणी करतात। कार्यकर्त्यांच्या अजित पवार भेटीगाठी सुद्धा घेताना दिसतात। आज माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठीचं मतदान पार पडतंय आणि यासाठीच अजित पवार हे अगदी सकाळपासूनच बारामतीमध्ये तळ ठोकून दिसल्याचं पाहायला मिळतं। माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचं मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे। आता मी आहे माळेगावातील या मतदान केंद्रावरती, ज्या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः या ठिकाणी आलेले आहेत। त्यांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत, मतदारांशी ते संवाद साधत आहेत, विचारपूस करत आहेत। कशा प्रकारे सगळी यंत्रणा आहे त्याची विचारपूस त्यांच्याकडनं केली जात आहेत। मतदारांशी ते भेटत आहेत, मतदारांशी ते फोटो देखील मतदारांकडनं काढले जात आहेत। अतिशय उत्साहाचं वातावरण आता माळेगाव परिसरामध्ये आहे, कारण की माळेगावमध्ये ही जी निवडणूक आहे माळेगाव सहकारी साखर कारखान्याची, ही अतिशय चुरशीची निवडणूक बनलेली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील ब वर्ग गटातून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे या निवडणुकीला वेगळे वळण लागलेले आहे। आणि मागे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाषणामध्ये देखील जाहीर स्पष्ट केलं होतं की नीलकंठेश्वर पॅनलकडून मीच या पॅनलचा चेअरमॅन असणार आहे असं जाहीर केलं। त्यानंतरनं विरोधी पक्षात जे होते रंजन काका तावरे यांनी देखील त्यांच्या सांगता सभेमध्ये देखील स्पष्ट केलं की सहकार बचाव पॅनलकडून चंद्राअण्णा तावरे हे चेअरमॅन पदाचे दावेदार असणार आहे। त्यामुळे आता या निवडणुकीमध्ये रंगत आलेली आहे। नीलकंठेश्वर पॅनल विरुद्ध सहकार बचाव पॅनल, या दोन पॅनलमध्ये प्रामुख्याने लढत होताना आपल्याला दिसत आहेत। प्रामुख्याने या दोन पॅनलमध्ये चुरशीची लढत होताना आपल्याला दिसत आहेत। माळेगाव कारखान्याच्या अंडर येणाऱ्या 37 गावं आहेत। या 37 गावांमध्ये 67 मतदान केंद्राची उभारणी करण्यात आलेली आहे। 19,651 मतदार त्यांचा मतदानाचा हक्क बजावणार आहेत। आणि आपण पाहिले की उपमुख्यमंत्री अजित पवार देखील मतदान केंद्रावरती जात आहेत, मतदारांना भेटत आहेत, कार्यकर्त्यांना भेटत आहेत आणि त्यांना कशा प्रकारे मतदानाची टक्केवारी वाढेल याचं आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून त्यांना केलं जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदेकर सह जयकुमार जाधव, पुढारी न्यूज, बारामती।